नमस्कार. मी मिहीर धनंजय जोशी सांगण्यास अतिशय आनंद होतो की ज्ञानभारती विद्यामंदिराचा आज स्वप्नपूर्ती दिवस तसेच वर्धापन दिन आहे. 10वीच्या पहिल्या बॅचचा मी ज्ञानभारतीचा विद्यार्थी. ज्ञानभारतीने मला आयुष्याला एक कलाटणी देण्याचं काम केलं. शिवाय एक टर्निंग पॉइंट जो असतो आयुष्याचा, 10वी या वर्षी मी ज्ञानभारतीला ॲडमिशन घेतलं. विश्वास होता, माझ्या पालकांचा विश्वास होता की ज्ञानभारतीमध्ये एक चांगलं शिक्षण भेटतं. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी एका वर्षासाठी ज्ञानभारतीमध्ये मला ॲडमिशन दिलं. तो एक माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला, कारण एवढं सुंदर गायडन्स म्हणजे आयुष्याच्या 11वी 12वी झालं, डिग्री एज्युकेशन झालं, त्यासाठी जो पाया असतो तो पाया माझा ज्ञानभारतीमध्ये एक भरला गेला. एक बेस स्ट्रॉंग झाला ज्ञानभारतीमध्ये. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. स्वयं अध्ययनाचा पाया सुद्धा तिथे मला शिकायला भेटला, कारण आजच्या काळामध्ये यूट्यूब झालं, ChatGPT झालं, हे गुरु म्हणलं तरी चालेल आजकाल डिग्री एज्युकेशनसाठी. आणि ज्ञानभारतीमध्ये या बाबतीत बरंचसं गायडन्स भेटला आम्हाला की स्वयं अध्ययन पुढे चालून कसं करायचं, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला कोणी गाईड करेल असं शक्य नाही आहे सध्याच्या काळामध्ये. त्यामुळे स्वयं अध्ययनाची तयारी कशी करायची किंवा स्वयं अध्ययन कसं करायचं, त्यासाठी पहिली गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. स्वयं अध्ययनासाठी ते ज्ञानभारतीने आमचा पाया तो मजबूत करून दिला की पहिले स्वतःवर विश्वास ठेवणे, ही गोष्ट खूप महत्त्वाची ज्ञानभारतीने आम्हाला दिली. त्याशिवाय गुरुजनांचा सन्मान ते सुद्धा करणं खूप आवश्यक आहे, कारण त्यांच्या कृपेशिवाय या गोष्टी शक्य नाही आहेत. आपण आयुष्यात काही जे करतो त्यामध्ये आपल्या गुरुजनांचा खूप मोठा वाटा असतो. त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला हे आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. शाळेवर प्रेम असणं सुद्धा त्यातलाच एक भाग आहे, कारण शाळा आयुष्याला एक खूप मोठा आपण एक लॉंग टाईम एज्युकेशन पिरियडमधल्या शाळेमध्ये घालतो. त्या बाबतीत कृतज्ञता, त्या बाबतीत शाळा तुमची ही ओळख आहे ॲक्च्युली. त्या बाबतीत कृतज्ञता असणे, शाळेबाबतीत सन्मान असणे, ही गोष्ट आपल्याला शाळेबाबतीत अभिमान असणे, ही गोष्ट गरजेची आहे. आज आपण हा दिवस पाहतो, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतात, तर त्यामागे आपल्या आईवडिलांचे खूप कष्ट असतात. ते महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्या बाबतीत कृतज्ञता असणे, कारण आपल्याला जे काही इनपुट देतात आपल्यामध्ये, तर त्याचं कुठेतरी आपण आउटपुट देणं गरजेचं असतं. आणि ते कर्तव्य आहे आपलं की आपण त्यांना एक चांगले दिवस आपण त्यांच्या आयुष्यामध्ये आपण दाखवावे त्यांना, अशी त्यांची खूप अपेक्षा असते. आणि आपण त्या अपेक्षांना खरं उतरणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आज ज्ञानभारतीच्या स्वप्नपूर्ती दिवसानिमित्त आज मी पुढच्या बॅचेसला याच शुभेच्छा देतो की पुढचं आयुष्य तुमचं सुखकर जावो. शिवाय ज्ञानाने भरपूर असं तुम्हाला सर्वांना गायडन्स भेटो. धन्यवाद. नमस्कार.